नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिंपल हाऊस ऑर्गनाइज विथ वृंदा. चला तर मग बघूया काही रेसिपी आणि काही टिप्स. कालच्या आवरण्यात हे एक ड्रॉवर राहिलं होतं. त्यातले काही डबे रिकामे केले, जे नको होते ते फेकून दिले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित लावून घेतलं. आवरता आवरता बऱ्याचशा बरण्या रिकाम्याही झाल्या होत्या. त्यामुळे मी पाण्यात भिजत घातल्या. त्यावर रॅपर असल्यामुळे आणि 1 तास पाण्यात भिजत घातल्या, त्यामुळे रॅपर लवकर निघून येईल. बाकीच्या बरण्या स्वच्छ धुवून घेतल्या. आणि ही सगळी झाकणं वेगवेगळ्या रंगाची होती. ती एकसारखी करण्यासाठी मी इथे ऑइल पेंटने त्याला कलरिंग करणार आहे. हे बघा, हे झालं ऑइल पेंट. चला तर मग बघूया आज एक रेसिपी. इथे मी आंबे घेतले आहे. हापूस आंबा घेतला आहे. ह्या आंब्याचा मी गर काढून घेतला आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतला. 4 वाट्या गर घेतला आहे या वाटीने, आणि ह्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली आहे. चार वाटी गर तर 1 वाटी साखर. आता आपण हे शिजायला ठेवूया. जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे लागणार नाही. आणि आंब्याचा रस जेव्हा कढईत आपण शिजायला ठेवतो तेव्हा सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. आणि जेव्हा आंब्याचा रस शिजतो तेव्हा खूप खदखद शिजतो, त्याच्यामुळे त्या अंगावर उडायची भीती असते. त्याच्यामुळे त्याला सतत ढवळत राहायचं आहे. जेव्हा आंब्याचा सीझन नसेल तेव्हा हा मावा कामात येतो. हा बघा, बराचसा कमी झाला, अर्धा झाला शिजून. याला आपण आता अजून शिजवणार आहोत. बघा, अजून कमी झाला. रंगही छान आला आहे. याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून खाली बुडाला लागणार नाही. हे शिजवताना मला किमान 45 मिनिटं लागली. साखर सगळी घालून घेतली. आणि आता पूर्ण साखर विरघळेस्तोवर ढवळत राहायचं आहे. हे अजून घट्ट येईल. बघा, आता रंगही बदलला आहे आणि घट्टही आला आहे. छान घट्ट झालं आहे. आता अजून थोडं थंड झालं की अजून घट्ट येईल. सतत ढवळत राहायचं आहे. बरंचसं घट्ट आलेलं आहे.
आता आपण ह्या थंड करून घेऊया. थंड झाला आहे आणि ह्या अशा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये हा छान वर्षभर राहतो. हा आंब्याचा मावा, आंब्याची बर्फी, आम्रखंड, मँगो शेक, आईस्क्रीम यामध्ये वापरता येतो. खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये. आणि याच्या रेसिपी करून मला नक्की सांगा कशा वाटल्या त्या. आजची पहिली टीप. कधीकधी आपण दूध तापायचं राहून जातं. मग काय करायचं? आपल्याला माहिती असतं की दूध तापायला ठेवलं तर नासेल. मग त्याच्यासाठी 1 लिटर दुधासाठी 2 चिमूट बेकिंग सोडा असं त्यामध्ये घालून ढवळायचं आणि दूध तापायला ठेवायचं. दूध अजिबात नासणार नाही. आजची दुसरी टिप. साखर बरीचदा सरदावते, त्याच्यामुळे त्यामध्ये होतात मुंग्या. त्या मुंग्या होऊ नये म्हणून त्यामध्ये 5-6 लवंगा घालायच्या. अजिबात मुंग्या होणार नाही. करून बघा, मला नक्की सांगा. आजची तिसरी टीप. जेव्हा आपण कडधान्य आणतो ते असं बरणीमध्ये भरतो आणि बरेचदा त्याला भोंग लागतात किंवा बारीक सोंडे होतात, तर त्यामध्ये असा पेपर घालून ठेवायचा. म्हणजे जो काही सरदावा असेल तो त्या पेपरमध्ये शोषला जातो आणि डाळही खराब होत नाही आणि व्यवस्थित राहते. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि माझ्या ज्या टिप्स आवडल्या असतील त्याही कमेंट करून मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.